22 बैलांची सुटका तसेच 2 पिकअप वाहन जप्त. म्हसावत पोलीस ठाण्याची कामगिरी. शहादा तालुक्यातील म्हसावत पोलीस ठाणे हद्दीत आज दिनांक 13 डिसेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की धडगाव गावाकडून फतेपूर गावाकडे रोडने 2 पिकअप वाहनामध्ये गोवंश जातीचे बैल कत्तलीसाठी घेऊन येत आहेत अशी बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे व पोलीस कर्मचारी यांनी सरकारी वाहनाने रवाना होत फतेपूर गावात बस स्थानकाजवळील हनुमान मंदिराच्या पाठीमागे जाऊन दबा धरून थांबलेले असताना सकाळी 10 वाजेच्या सुमारास रामपूर गावाकडून फतेपूर गावाकडे येणाऱ्या रस्त्याने 2 पिकअप वाहन येताना दिसले. सदर पिकअप वाहनांना थांबविले असता सदर वाहनांवरील चालक हे वाहन थांबवून वाहन सोडून पळून गेले व त्यांचा पाठलाग करता ते मिळून आले नाही. 2 पंचासमक्ष सदर पिकअप वाहनांची पाहणी केली असता पिकअप वाहन क्रमांक MH14 AZ 5377 मध्ये गोवंश जातीचे बैल व जर्सी वासरू असे एकूण 12 तसेच पिकअप वाहन क्रमांक महिला 8 M6360 हिच्यामध्ये पाहणी केली असता गोवंश जातीचे एकूण 10 बैलांचे मागचे व पुढचे दोन्ही पाय व मुसक्या दोरीने बांधून निर्दयतेने एकावर एक ठेवलेले दिसून आले. असे दोन्ही वाहनामध्ये एकूण 22 गोवंश जातीचे बैल व जर्सी वासरू हे वर नमूद पिकअप वाहनात विनापरवाना कत्तलीसाठी घेऊन येताना मिळून आले. सदर गोवंश जातीचे बैल व जर्सी वासरू तसेच पिकअप वाहन यांची अंदाजे किंमत एकूण 11,49,000 असा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर वाहन व गोवंश जातीचे बैल व जर्सी वासरू म्हसावत पोलीस ठाण्यात घेऊन म्हसावत पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 231/2025 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे सुधारित अधिनियम 1995 चे कलम 5A1 5B 9 सह प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1) DF व मोटर वाहन कायदा कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास ग्रेड उपनिरीक्षक विठ्ठल पावरा करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रावण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, दत्ता पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांचे मार्गदर्शनाखाली म्हसावत पोलीस ठाणे नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे, ग्रेड उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण, असई नरेंद्र सोनार, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादाभाई साबळे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश पावरा, पोलीस कॉन्स्टेबल उमेश पावरा, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार, पोलीस कॉन्स्टेबल सचिन तावडे यांनी केली आहे. लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी पुलायन जाधव, म्हसावत.